नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे रिंग रोडबद्दलची एक महत्त्वाची माहिती। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोड रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन करण्यात येत आहे। पश्चिम मार्गाचे भूसंपादन मार्गी लागले असून आता प्रकल्पातील पूर्व भागाचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली होती। त्यानुसार या रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली। मंत्रालयात उपमुख्यमंत्र्याच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी ही ग्वाही दिली। रिंग रोड प्रकल्पातील पश्चिम मार्गातील 205 हेक्टर जमीन प्रत्यक्ष ताब्यात आली आहे। या मार्गावरील अद्याप 411 हेक्टर जमीन ताब्यात आलेली नाही। या जमिनीचे सक्तीचे भूसंपादन करण्याला जिल्हा समितीने मान्यता दिली आहे। पश्चिम मार्गाच्या भूसंपादनासाठी आतापर्यंत 1021 कोटी रुपये मोबदल्यापोटी खर्च झाले आहेत। आता जिल्हा प्रशासनाकडून पूर्व मार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात करण्यात येणार आहे। पूर्व मार्गात 293 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे। त्याकरिता 2089 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। 13 पैकी 12 गावांचा मोबदलाही निश्चित करण्यात आला असून भूसंपादनाची सुरुवात खेड तालुक्यापासून करण्यात येणार आहे। त्याकरिता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना भूसंपादन नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती। त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने निधी देण्याची ग्वाही दिली। पूर्व भागातील मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15 आणि पुरंदर तालुक्यातील 7 आणि भोरमधील 9 अशा 48 गावांचा समावेश आहे। तर पूर्व भागातील भूसंपादनाला आलेल्या वेगाबद्दल तुमचे काय मत आहे, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।